हाल ही में हुए एसडीआईएल की शिफ्टिंग को लेकर एक बड़ा खुलासा। पूर्व मंत्री नसीम खान और कांग्रेस के विरोधी पक्ष नेता विजय वट्टीवार ने किया मुंबई के संदेश नगर बैल बाजार के इलाकों का दौरा। 53 बोगस डॉक्यूमेंट के जरिए शिफ्टिंग कराई गई और 12 लोगों पर मुंबई पुलिस ने की एफआईआर दर्ज, जिसको लेकर आज नसीम खान और विरोधी पक्ष नेता विजय वट्टीवार ने एसआईटी से जांच कराने की मांग की। कांग्रेस के नेता नसीम खान और उनके तमाम सहयोगी और समर्थकों के साथ विजय वट्टीवार को लेकर मुंबई के बैल बाजार, संदेश नगर और क्रांति नगर के इलाकों का दौरा किया और लोगों को ऐसा आश्वासन दिया कि आप घबराएं नहीं, जब तक घर के बदले घर नहीं मिल जाता तब तक कांग्रेस सामने बैठेगी। और जिस तरह से फर्जी डॉक्यूमेंट्स के जरिए लोगों ने घर हड़पने की कोशिश की है, उन सभी को निश्चित दंड मिले, ऐसी मांग के साथ लोगों को आश्वासन देते हुए पूर्व मंत्री ने सभी को घर मिले, ऐसा प्रयास हम सबका होगा। 2 दिन पहले जिस तरह से क्रांति नगर के लोगों का पुनर्वसन करने का कार्यक्रम एक बैंक्वेट हॉल में हुआ और उस बैंक्वेट हॉल में ऊपर चाबी बांटी जा रही है और नीचे लोग खरीदी बिक्री कर रहे थे। पुलिस को सूचना मिली और पुलिस ने तुरंत 12 लोगों को अरेस्ट किया है और 50 से ज्यादा लोग वांटेड हैं। 53 घर बोगस पकड़े गए हैं, ऐसा पुलिस ने अपने एफआईआर में और रिमांड पेपर पे दिया है। मी गेल्या 2 दिवसापूर्वी पुनर्वसनाच्या एअरपोर्टच्या जमिनीवर राहणारे लोकांचं पुनर्वसनाच्या नावाखाली पुनर्वसन सुरू करण्यात शासनाच्या वतीने सुरू झाला आणि सफेद पूल मध्ये एक खाजगी बँक्वेट हॉल मध्ये या विभागाचे सेनाचे नेते आणि एमएमआरडीएचे अधिकारी, एसआरएचे अधिकारी सगळे बसून चाबी वाटप करत होते आणि त्या वरती चाबी वाटप करत होते आणि चाबी घेऊन लोक खाली येऊन घर खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू झाला। पोलिसांचं सांगणं आहे, पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी 12 लोकांना अरेस्ट केलेला आहे। प्रथम दर्शनी त्यांनी असं सांगितलेले आहे की 53 बोगस लोकांना चाबी वाटप झालेली आहे। गेल्या 15 दिवस 1 महिन्यापासून क्रांतीनगर आणि संदेश नगरच्या विविध विभागाच्या लोकांना ठिकठिकाणी बोलून चाबी वाटपाचं काम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अनेक सामाजिक संस्थांनी आमच्याकडे तक्रार केलेली आहे की सैकड़ो बोगस नाव टाकून लोकांना घर देण्यात येत आहे। हा निंदनीय आहे। आम्ही काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी आमची मागणी आहे। आमचे विरोधी पक्षाचे नेते विजय वट्टीवार साहेब आज स्वतः दोन्ही ठिकाणी त्यांनी संदेश नगर आणि क्रांतीनगर मध्ये दौरा केलेली आहे, पाहणी केलेली आहे आणि जो भ्रष्टाचार चालू आहे पुनर्वसनाच्या नावाखाली, ज्या निवडणुकासाठी पैसा गोळा करण्याचा धंदा भ्रष्टाचारच्या माध्यमातून करण्याचे काम लोक करत आहेत, लोकांना बेघर करण्याचा पाप करत आहेत। 50% पेक्षा जास्त क्रांतीनगर आणि संदेश नगर लोकांना अपात्र करण्यात आलेला आहे। याच्या विरुद्ध आम्ही सर्वांनी आवाज उठवलेली आहे आणि या सर्व विषयाची सखोल चौकशी झाली पाहिजे। सर्व जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। 100% लोक 2008च्या सर्वे मध्ये पात्र आहे, त्यांच्या 100% लोकांचा पुनर्वसन झाला पाहिजे, ही मागणी आमची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आमचे जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना सुद्धा आम्ही विनंती केली होती। ते आज इथे पाहणी दौरा त्यांनी केलेला आहे, ते आपल्या समोर आपला मुद्दा इथे जी घटना घडलेली आहे त्याच्यावर बोलतील। हे 12 लोकांवर एफआयआर झाला आहे। याबरोबर आता हे सर्वांचा मास्टरमाइंड कोण आहे हे सुद्धा शोधलं पाहिजे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली आहे। नाही असं आहे ते ईडी वगैरे सत्ताधारी पक्षासाठी नाही आहे, ते विरोधी पक्षासाठी आहे। हे महाराष्ट्र लुटून खातील, पुरा महाराष्ट्र विकतील तरी यांच्या मागे ईडी सीबीआय लागणार नाही। तर या सर्व प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी
अशी मागणी मी केलेली आहे मुख्यमंत्र्याला आणि मुख्य सचिवांना आणि पोलीस कमिशनरला हे सगळं पत्रव्यवहार मी केलेलं आहे. सर, याची चौकशी झाली नाही तर काँग्रेसचं पुढचं पाऊल काय असणार आहे? नाही, आता हे संपूर्ण नाही झाला तर आम्ही पुन्हा जोरात आंदोलन करू, मोर्चा काढू आणि या सर्व क्रांतीनगर असेल, संदेशनगर असेल, या लोकांच्या हक्कासाठी आम्ही लढू. वरती कार्यक्रम चालू होता एक हॉलमध्ये, चाबी वाटपचं काम सुरू झाला. चाबी घेऊन लोक खाली आले, घर विक्री वगैरे सुरू केली. पोलिसांना माहीत पडल्यानंतर त्या लोकांनी 12 लोकांना अरेस्ट केलेला आहे. बाकी लोक त्यांची तपास चालू आहे, वॉन्टेड आहे. आम्ही माहिती काढल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की 53 घरं बोगस कागदपत्र बनवून लोकांनी खरेदी विक्री केलेली आहे त्या दिवशी. जर आणि त्याशिवाय क्रांतीनगर असो किंवा संदेशनगर असो, या दोन्ही ठिकाणीच्या लोकांना 100% घरचा बदल घर मिळाला पाहिजे, ही भूमिका आमची पूर्वीपासून आहे. आणि म्हणून सर्वांसाठी काँग्रेसची सरकार असताना 18,000 घरं प्रीमियर कमानी कुर्लामध्ये आम्ही बांधून घेतला होता. ते पुनर्वसन एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी वेळेवर सुरू केली नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या बाधित लोकांना ते घर अलॉट करण्याची सुरुवात केली. आता 15 दिवसापासून इकडचे आमदार त्यांनी जाऊन पुनर्वसनाची योजना सुरू करतोय. ह्याच्यापूर्वी 10 वेळी आश्वासन देण्यात गेले, बोगस इथे किल्ल्या वाटप करण्यात आले कागदाची. हे गेल्या 7-8 वर्षामध्ये आपण सगळे पाहिलेले आहात. परंतु जे आता सुरू झालंय पुनर्वसन होणे, आम्ही त्याचा विरोध करत नाहीये. पुनर्वसन झाला पाहिजे, लोकांना हक्काचा घर मिळाला पाहिजे, पण 100% लोकांना घर मिळाला पाहिजे. अर्ध्या लोकांना अपात्र केला आहे, अर्ध्या लोकांना पात्र केलेला आहे. म्हणजे अर्ध्या लोकांना अपात्र करून रस्त्यावर आणायचं आणि अर्ध्या लोकांच्या पात्रताच्या यादीमध्ये बोगस नाव घालून घ्यायचं, असा प्रकार ते जर चालत असेल तर आम्ही कधीही सहन करणार नाही, चालू होऊ देणार नाही. अशा प्रकार आमची मागणी एवढंच आहे. काल जेव्हा ही घटना परवा समोर आली, आमचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवला, मी प्रेस कॉन्फरन्स घेतली, आम्ही पत्र पाठवला आणि आम्ही मागणी केलेली आहे की बोगस बनावट जे आजूबाजूचे फिरणारे जे चमचे असते, दलाल असतात, त्या दलालांच्या नावाने पुनर्वसनाच्या नावाखाली जर घर अलॉट होत असेल तर असे जेवढी आजपर्यंत 900,000 लोकांना चाबी वाटप झालेला आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, तपासणी झाली पाहिजे आणि ज्यांचं घर आहे त्यांनाच घरच्या बदला घर मिळाला पाहिजे. ही आमची पहिली मागणी. आणि दुसरी आमची मागणी अशी आहे, नियमानुसार 100% लोकांना पात्र केला पाहिजे आणि घरच्या बदले घर दिला पाहिजे. ही आमची सर्वांची मागणी आहे. 12 लोगों को अरेस्ट किया गया था. ये 12 लोग तो मोर है, इसके पीछे का मास्टरमाइंड कौन है जो पैसे वसूला किया था? ऊपर में चाबी दे रही थी और नीचे में जाके बोगस सैलरी का काम चल रहा था, एग्रीमेंट चला. तो ये जो कौन कर रहा है बोगस के नाम पर, जो ओरिजिनल है 50% को उन्हें पात्र ठहराया और 50% में भी जो गलत डॉक्यूमेंट्स जोड़कर उनका नाम शामिल करके उनका भी जो जहाँ पे संधि का है वो बेचने के लिए काम शुरू किया. और इसे मैं मानूंगा कि ये भी इलेक्शन फंड ना गरीब का छीनकर इलेक्शन के लिए पैसा भी, इलेक्शन का फंड भी कलेक्ट करने का काम भी हो रहा. ये बहुत बड़ा स्कैम है, ये बहुत बड़ी साजिश है, ये छोटी मोटी बात नहीं है. तुम आपस में झगड़ो मत. कभी धुरीताई ने हमारे कहा था, हमने केवल वो आमदार का लेटर रख के कैसा गलत काम किया जा रहा है ये हमने बताया. हमने उनका विरोध नहीं किया. धुरी तो हकदार है, उसका हक तो उनको मिलना चाहिए. वो यहाँ पे रहवासी है, वो नहीं है, उनको नहीं मिलना चाहिए. वो यहाँ पर एक भी अधिकारी उनको मिलना नहीं चाहिए. ये हमारा काम है. तुम्हाला एकाच्या दुसऱ्या विरुद्ध लढाईसाठी तुम्हाला तयार केलं जाईल. तुम्हाला आपसात भांडण लावलं जाईल आणि त्याचा फायदा ती लोक घेतील. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे,
तुम्ही जेवढे ओरिजिनल ज्यांचा हक्क आहे, जे मूळ घर मालक आहेत, जे ज्यांचा मालक जे घरात ज्यांचा स्वतःचा इथे घर आहे आणि त्यांनी मात्र आपसात कुठेही मतभेद ठेवू नका. एकी जोरात ठेवा, एकता ठेवा. तुम्हाला तुमचा हक्क मिळण्यापासून कोणी मायचा लाल रोखू शकणार नाही. एवढा विश्वास मी तुम्हाला देतोय, एवढे विचार मी तुम्हाला देतोय. आणि आम्ही नसीमबाईच्या आग्रहाखातर आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली आणि तुमच्याबरोबर चर्चा करून हा विषय मला समजून घेता आला, त्याबद्दल नसीमबाईंना धन्यवाद आणि मी ते सांगतो. धन्यवाद. कांग्रेस नेता नसीम खान, विरोधी पक्ष नेता विजय वट्टीवार ने प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए से कहा कि अगर दोषियों पर कार्रवाई नहीं होती है तो कांग्रेस एक बड़ा आंदोलन करेगी. समाचार 9 न्यूज पर ऐसी ताजा खबरों को देखने के लिए सब्सक्राइब करें, बेल आइकन को दबाना ना भूलें. समाचार 9 न्यूज.